याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। छत्रपती संभाजीराजे यांचं नाव जरी ऐकलं तरी शत्रूचा देखील थरकाप उडायचा। संभाजीराजे म्हणजे अतुलनीय धाडस, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक होते। अशा राजाच्या पदरी त्याच्या वधानंतरही असणारे दुर्दैवाचे फेरे संपताना दिसत नाहीयेत। कारण ज्या छत्रपती संभाजीराजांचं संगमेश्वरच्या या ठिकाणी होणार होतं त्या ठिकाणी आपण आता पोहोचलोय आणि याच ठिकाणी तब्बल 80 लाख रुपये खर्च करून ही इमारत जी आहे ती बांधण्यात आली होती। आणि मात्र त्या इमारतीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे पूर्णतः झाडी झुडपानं ही इमारत जी आहे ती वेढली गेलेली पाहायला मिळते। या ठिकाणी जरी पोचायचं म्हटलं तरी अनेक अडथळे पार करून या ठिकाणी पोचायला लागतं। आपण जर बघू शकतो की इमारतीच्या पूर्णतः इमारतीमध्ये झाडं झुडपं जी आहेत ती उगवलेली पाहायला मिळतात। आतमध्ये जाण्याचा मार्ग देखील या ठिकाणी उपलब्ध राहिलेला नाहीये। त्याचबरोबर दुसऱ्या साईडला ही जर बाजूची इमारत जी आहे त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर तिथपर्यंत माणूस देखील पोहोचू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्यामुळेच राजाच्या ज्यावेळी मृत्यूनंतर देखील त्याला ज्या यातना संगमेश्वर मध्ये ज्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं त्या ठिकाणी एक स्मारक व्हावं यासाठी 11 मार्च 1986 साली या स्मारकाचं पायाभरणी जी आहे ते करण्यात आली होती। अनेक राज्यकर्ते या ठिकाणी आले, राज्यकर्त्यांनी आश्वासनं दिली की या ठिकाणी एक भव्य स्मारक जे आहे ते उभारण्यात येईल आणि त्यासाठीच ही मुंबई गोवा महामार्गाच्या जवळची जागा जी आहे ती निवडण्यात आली। मात्र जागा निवडून आज 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। मात्र अजूनही राजाच्या पदरी जे आहे त्या उपेक्षा सहन कराव्या लागतात ज्या म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीने ही इमारत पूर्ण होणं अपेक्षित होतं ती झालेली नाही आणि या ठिकाणी तब्बल 80 लाख रुपये खर्च जे आहे ते गव्हर्नमेंट कडनं करण्यात आले। नेमके हा देखील प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित भले आता राज्यकर्ते या निमित्ताने सांगत असतील की आम्ही यासाठी 5 कोटी रुपये जरी देत असलो तरी मात्र हे 5 कोटी आता खर्च कुठे करणार हा देखील प्रश्न आहे। कारण शिवप्रेमींचं म्हणणं आहे की कसब्यामध्ये देखील त्यांचं स्मारक व्हावं आणि जर कसब्यामध्ये जर ते स्मारक करायचं असेल आणि ते 5 कोटी तिथे खर्च करणार असेल तर मग इथं झालेला खर्च आहे त्याचं काय हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। त्यामुळे राजाच्या पदरी सध्या तरी उपेक्षा ज्या आहेत त्या सहन कराव्या लागतात। ज्या पद्धतीनं हे स्मारक होणं अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे सध्या ही परिस्थिती सध्या संगमेश्वरच्या स्मारकाची झालेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर।